दुःखाची झरी वेळ काळ होती आई वाराणसीची साथ ध्याना होती आई वाराणसीची साथ ध्याना होती परमेश्वर आहे जाणत होती महत्या की बालसातीची होती महत्या की बालसातीची होती जीव मरत होते देवी देवतांचे पूजन करत होते तरी बाबांच्या घरचा एक एक जीव मरत होता आणि त्यांच्या नशिबात काय होते हे कुणालाच माहीत नाही आणि अशा वेळेला साथ देणारी जर कोणी असेल तर ती बाबांची पत्नी बाबांच्या पाठीशी सदैव उभी राहील आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय काय होते काय अशाही वेळेला कुणाची साथ होती महत्या
तर विचारी होऊन पडले, त्रासून गेले होते दुःखाने. आणि असं विचार करता करता बाबा जेव्हा घरून निघाले, त्यांना एका व्यक्ती मिळाल्या. त्या व्यक्तीने या विधीबद्दल सांगितले आणि हे विधी मिळाल्याच्या नंतर बाबांना काहीतरी अपेक्षा जागृत झाल्या आणि त्या अपेक्षा घेऊन बाबा घरी आले. नव्या सकाळची नवी किरणी, नव्या सकाळची नवी किरणी बाबांना दिसली, बाबांना दिसली. दर्याल चालू विधी घेऊन आली, दर्याल चालू विधी घेऊन आली. आई वाराणसीची आणि त्या चारही भावांना सांगायला लागले की दादा ही विधी अशा प्रकारची आहे. आणि त्या विधीला ऐकून चारही भाऊ मांग केले आणि ती उलट बाबाला म्हणायची की बाबा भाऊ तू हे विधी नको करू. पण बाबांनी आपला ध्येय निश्चय केलं होतं, मरता क्या ना करता क्या. आपणही मार्गात असे आपल्या मर्जीने आलो का, असा सहजासहजी आलो का. आपले चारही दरवाजे बंद झाले तेव्हा हा पाचवा दरवाजा म्हणून इथं आला. तसंच बाबांनी विचार केला की इकडे तर मरतच आहो, मग इथं केला तर कोणता बिघडते. आणि म्हणून बाबा काय म्हणतात, ध्येय निश्चय केला आहे विधी मी करणार, विधी मी करणार. असा या विधीची रचना कशी होती, मार्गदर्शनात ऐकलं नाही, मार्गदर्शनात ऐकलं की नाही ऐकलं. कोणी कोणी ऐकलंय मार्गदर्शनात की या विधी कशी होती. 1 2 4 बस. पहा कसा आहे, पती आणि पत्नी जीवनाच्या गाड्याचे 2 चाक आहेत. अगर त्या एका गाड्याचे 2 चाक असतात आणि एखादा चाकाचा अगर त्यावेळी आता पेट नाही राहिले का, ते पहिले पेटवाले होते बंड्या, त्या बंडीचा येट जरी होती एका बाजूला खसरला बंडी कशी चालत होती. बरोबर आहे का नाही. तसाच पत्नीचा साथ पतीला असला तर त्याचा जीवन सुखी, पतीचा साथ पत्नीला असला तर पत्नीचा जीवन सुखी. नाही तर पत्नीने पतीला साथ देवा, पतीचा जर एकडे वेकडा असेल तर का करेल बिचारी. आणि म्हणून या जी विधी होती या शब्दांमध्ये सांगतो
पागल आंधळा लंगडा लुला जीवन व्यर्थ जाऊ शकत मरणही पाहू शकत होते, म्हणून त्यांच्या भावाने नाही म्हटलं. आणि ह्या सर्व गोष्टी कुणाच्या समोर होत होत्या? वाराणसी आईच्या समोर. आणि वाराणसी आईच्या समोर झाल्याच्या नंतरही वाराणसी आई डगमगली नाही. आता तरी ठीक आहे, LICचा जमाना आहे, वॉरंटी पिरियडवर LIC आहे नाही का? जरी पतीला काही कमी जास्त झालं LIC काढली राहिली तर LIC वाला देतेच विमा. पण त्यावेळेस कुठे होती LIC? होती का मा? धन्य भगवान. थांबा थांबा, हा गाणं होत्या मग तुमच्यासाठी विशेष गाणं. आणि अशी गोष्ट त्या वाराणसी आईच्या समोर झाल्याच्या नंतरही वाराणसी आई डगमगली नाही आणि आपल्या पतिदेवाच्या प्रत्येक कार्यात खांद्याला खांदा लावून उभी राहिली. आणि वाराणसी आईची साथ नसती तर महंतजी बाबा जुंदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती केली नसती. आताच तर तुमचा घरवाला तुमच्यावरूनच घेतो नाही. तुमचा घरवाला कधी घरून गेला, आता मोबाईलचा जमाना निघाला नाही का? हॅलो कोटी आहो, घरी नाही आलो, हॅलो एवढी वेळ झाली, कोटी आहो. 12 तास तुमचा पती जर तुमच्या डोळ्यासमोर खायला तर 3 वेळेस फोन लागून जातो. हॅलो कोटी आहो, मल्याचे पप्पा, सोन्याचे पप्पा, मोनीचे पप्पा लागून जाते तुमचं. आणि त्या तेवढे मोठी गोष्ट. आणि म्हणून आज वाराणसी आईला आपण या ठिकाणी जपतो, पूजतो, तिचं नाव आठवणीत करतो. कारण की आई असावी कुणासारखी? आई असावी कुणासारखी? आई असावी जिजाऊ सारखी. जिजाऊ जिजाऊ आई असावी जिजाऊ सारखी. पत्नी असावी रमाई सारखी. वाराणसी नंतर आल्या. आई असावी जिजाऊ सारखी, पत्नी असावी रमाई सारखी. ना पती कुणा? आणि पत्नी असावी वाराणसी आई सारखी. तुमचा उत्तर बी बरोबरच होता. आई असावी जिजाऊ सारखी, पत्नी असावी रमाई आणि वाराणसी आई सारखी. ना पती कोणासारखा पाहिजे मग? हो जी काकाजी, पती कोणासारखा पाहिजे? आमच्यासारखा घुबडगोंद्या? आमच्यासारखा घुबडगोंद्या पाहिजे का? आई असावी रमाई सारखी, आई असावी जिजाऊ सारखी, पत्नी असावी रमाई आणि वाराणसी आई सारखी. पती असावा महात्मा ज्योतिबा फुले सारखा. महात्मा ज्योतिबा फुले सारखा. जिजाऊने शिवराय घडविला, रमाईने बाबासाहेब आंबेडकर घडविला, वाराणसी आईने महंतजी बाबा जुंदेवजी घडविला आणि महात्मा ज्योतिबा फुलेने सावित्रीबाई घडविला. सावित्रीबाई घडविला. अगर सावित्रीबाई झाली नसती तर आज तुम्ही या ठिकाणी बसल्या नसताना शिकल्या. म्हणून या ठिकाणी वाराणसी आईच्या योगदानासाठी म्हणत आहे. जरी मला काही झालं कुटुंब पाहावे, माझं कुटुंब पाहावे, असे शब्द